सामन्यामध्ये कुठला संघ जिंकतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय लामत संघाकडून विनायक, आणि गोलंदाजी मार्कवर असेल विनायक आणि स्ट्राईकवर असेल बॅट्समन सागर, आणि आदेश आहे स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकला सागर आहे. चला दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. भागिवली संघाकडून आदेश स्ट्राईक घेतोय, नॉन स्ट्राईकला सागर असेल आणि गोलंदाजी मार्कवर विनायक असेल. 3 षटकांचा सामना पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, तो म्हणजे गोलंदाज विनायक. आणि आपण ऑनसाईडचा विचार केला तर ऑनसाईडला 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत आणि ऑफसाईडला 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतचा विचार केला तर 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आत तैनात केले गेलेत लामत संघाने. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. व पिच होता, बॅक टू बॉल ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह केला जातो, चेंडू वर येतो म्हणजेच लॉंगॉनच्या क्षेत्रात चेंडू अडवेपर्यंत मात्र खूपच चांगल्या पद्धतीने क्विक डबल्स कंप्लीट केलेत आणि या 2 धावांच्या मदतीने या डावाची सुरुवात केली आहे. खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात करणं खूप गरजेचं आहे, कारण आपण आक्रमक फलंदाजाचा विचार केला तर ते चौकार षटकाराने स्टार्ट करतात, पण कधी कधी संयम देखील खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. तर एक संयमी खेळीची सुरुवात पाहायला मिळते सागर आणि आदेशकडून. पुन्हा एकदा पिच होता, खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलं जाते, कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र एकच धाव कंप्लीट केली जाते. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूवर आले, चेंडूला कळक केलं, चेंडूची फेक केले, सर्व काही व्यवस्थित असताना मात्र दुसऱ्या धावेची संधी मात्र मिळाली नाहीये आदेशला, म्हणून एकाच धावेवर समाधान व्यक्त केलं. तर धावसंख्या झाले ती म्हणजेच 3 धावा. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, कारण फलंदाज कुठल्या दिशेने आढावा घेतोय हे देखील महत्वाचं आहे. कुठल्या क्षेत्रात फटकेबाजी करेल याचं गणित अजून तुम्ही बांधलं मनापासून तर तुम्ही मात्र क्षेत्ररक्षण व्यवस्थित अचूक असं तैनात करू शकता. पाहूया आता जो क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय तो फायदा होतोय काय लामजला. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतोय, जजमेंट घेतोय, पण त्याला हुलकावणी देऊन चेंडू मात्र निघून जातोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण करण्याची संधी देऊन जातोय. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल. धावसंख्या झाले 5 बिनबाद 5. प्रयत्न दोन्ही संघांकडून चालू आहेत एकमेकांवर हल्ले चढवण्याचे, पण मात्र अजूनपर्यंत कुठल्याही संघाला म्हणावं तसं यश मिळत नाहीये. एकही चेंडू अजूनपर्यंत सीमारेषेच्या बाहेर गेला नाहीये, एकही गडी अजूनपर्यंत बाद झाला नाहीये. पुन्हा एकदा वारंवार यॉर्कर लेनचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जात आणि यावेळेस मात्र खूपच चांगल्या पद्धतीने यष्टनचा वेध घेतला आणि धावचीच्या रूपात पहिल्या विकेटचं पतन. खूपच कठीण असते फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवून चेंडू फेक करणं खूप कठीण असते कुठल्याही गोलंदाजाचा आपण विचार केला तर. पण यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्स केलं आणि धावचीच्या रूपात पहिल्या विकेटचं पतन झालंय ते म्हणजेच वाघिवली संघाकडून. पहिल्या विकेटचं पतन धावसंख्या झाली ती म्हणजेच 5. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत या पहिल्या षटकातले 4. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच राहुल, जो नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतोय, आणि स्ट्राईक एंडला असेल फलंदाज आदेश. पाहूया यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने ऑफसाईडच्या हलकासा बाहेर ठेवला गेला होता, लिव्ह केला जातोय आणि 3 षटकाच्या सामन्यामध्ये कुठला चेंडू लिव्ह करू नये असं मला तर वाटते, कारण तुमच्याकडे जास्त ऑपॉर्च्युनिटीज नसतात आणि अशा वेळेस मात्र एक भुर्दंड बसला जातोय, चेंडू बीट जातोय. धावसंख्या झाले ते म्हणजेच 5. चेंडू फेकून झालेत 5. पुलरलेनचा चेंडूला जैसी गेंद वैसी नसीहत, गेंद जाती हुई सीमा रेखे पार, 6 रन. आपण पाहू शकतो क्रिकेटमध्ये जर फुलरलेनचा चेंडू तुम्ही जर कुठल्याही फलंदाजाला दिला आणि ज्याची उंची गुडघ्याच्या उंचीला असेल तर तो चेंडू मात्र शक्यतो सीमारेषेच्या बाहेरच जातोय आणि तसंच कुठेतरी चित्र या मैदानावर पाहायला मिळालं. हवेचा झोत तेवढा नाहीये पण ताकद खूप चांगली वापरली गेली होती म्हणून हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. शेवट गोड केलाय या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजे 11. आमचे मिस्टर जगदीश करमाळे सर सुद्धा गोल्डन फिंगरच्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळते ॲज अ स्कोरर म्हणून ते माझ्या बाजूला बसलेले आहेत. तर एक खूप चांगल्या पद्धतीने डबल रोल अदा करणार ते आजच्या दिवसामध्ये. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 11 वाघिवली संघाची. लामत संघाकडून नवीन गोलंदाज येतोय प्रथमेश. गणपती बाप्पांचं नाव
प्रथमेश गोलंदाजी मार्कवर येतोय आणि प्रथमेशला तशी गोलंदाजी करावी लागेल, कारण या मैदानावर या स्पर्धेमध्ये तुम्ही पहिल्यांदाच येत आहेत आणि कुठेतरी तुमचं नाव इतिहासात नोंद करण्यासाठी कुठला तरी विक्रम तुम्ही आज नोंदवला गेला पाहिजे. काल तुम्ही काय खेळ खेळलात त्यापेक्षा आज तुमचा खेळ कसा आहे त्याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल. ओपी चोता खूप चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह केला, चेंडू मध्ये तो म्हणजेच वाईट ऑफ लॉंगॉला दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाची संधी युटिलाइज खूप चांगल्या पद्धतीने केले. ऑपॉर्च्युनिटीला चांगल्या पद्धतीने न्याय देणं तितकंच गरजेचं आहे. पाहिलं होतं की क्षेत्ररक्षक खूप लांब आहे, दुसरा कंप्लीट होऊ शकेल आणि तो निर्णय लगेचच घेतला आणि या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या झाले 13 धावा, एक गडी बाद 13 धावा. अजूनही सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकतोय किंवा कुठला संघ चांगली कामगिरी करतोय हे सांगणं कदाचित चुकीचं ठरेल, कारण दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगले चांगले प्रयत्न या मैदानावर केले जात आहेत. स्ट्राईकवर बॅट्समन असेल आता राहुल, गोलंदाजी मार्कवर प्रथमेश आहे. डावखुरा फलंदाज नेहमीच डोकेदेखील ठरतोय. डावखुरा फलंदाज किंवा डावखुरा गोलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये. शॉर्ट ऑफ लाईन बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय तो म्हणजे मिड विकेट क्षेत्रामध्ये. फेक अचूक आहे, गॅदर अचूक आहे, रिफ्लेक्सेस फास्ट आहेत क्षेत्ररक्षकांचे. क्विक मोमेंट्स, क्विक रिॲक्शन्स या मैदानावर पाहायला मिळत आहेत. म्हणूनच की काय या एके धावेपेक्षा जास्त काहीच जोडू शकत नाहीये वाघिवली या संघ. जरा वेळ वाया घालू नका, जो निर्णय येतोय तो निर्णय मान्य करा प्लीज, विनंती असेल. जो निर्णय असेल तो मान्य करा आणि सर्व क्षेत्ररक्षकांनी जवळ येण्याचा प्लीज प्रयत्न करू नका. सर्व क्षेत्ररक्षकांनी जवळ येऊ नका प्लीज. पंचांनी जो निर्णय दिलाय तो मान्य करायचा. मी जसा आजच्या दिवसाची सुरुवात केली होती तर काय पंचांनी निर्णय द्यायचा काय आहे, कारण पंच म्हणजेच काय क्रिकेटचं दैवत म्हणू शकतोय आपण, कारण त्यांच्याच माध्यमातून अचूक निर्णय येत आहेत आणि आपण क्रिकेटचा हा खेळ खेळतो. गल्ली क्रिकेट असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट असू द्या, तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय, पंचांशिवाय कुठलाच क्रिकेटचा खेळ पूर्ण होऊ शकत नाही. आउट. हिट विकेटच्या माध्यमातून मात्र परतावं लागेल फलंदाजाला, असा निर्णय पंचांच्या माध्यमातून येतोय. डेड बॉल, रन नाही, येस रन नाही पण बाद आहे, येस. धाव जोडली जाणार नाहीये कारण हिट विकेट झालंय, तर मात्र हा बाद घोषित केलाय पंचांनी. विकेटचं पतन, दुसरा विकेट डाऊन होतोय राहुल आणि धावसंख्या मात्र थांबले ती म्हणजेच 13 या आकड्यावर. खूप सारे नियम आहेत, जवळपास 42 नियम आहेत आणि सर्व काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियम आपण टेनिस क्रिकेटमध्ये वापरत नाही, पण जे बेसिक्स आहेत त्या बेसिक्स नियम आपण वापरतो. वाईड किंवा नो किंवा डेड बॉल किंवा हिट विकेट, रनआउट, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी आपण टेनिस क्रिकेटमध्ये वापरतो. सर्व 42 नियम आपण टेनिस क्रिकेटमध्ये वापरत नाही, याची नोंद घ्या, नाही तर तुम्ही प्रेक्षक जे पाहताय क्रिकेट ते मात्र 42 नियमचं पुस्तक घेऊन बसतील. पण तसं नाही, टेनिस क्रिकेटमध्ये जे बेसिक्स आहेत त्याचाच आपण वापर करतो. आणि असं नाही आहे की आपण प्रत्येक स्पर्धेला जेव्हा जातो, जेव्हा आम्ही समालोचक किंवा आम्ही अंपायर्स तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती देतच असतो की या मैदानावर कुठल्या पद्धतीने धावा तुम्ही घेऊ शकता किंवा या मैदानावरचे नियम काय आहेत, घोषांकित क्षेत्र कुठले आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला जर क्लिअर नसतील तर तुम्ही आयोजकांशी भेट घेऊन त्या नियम तुम्ही जाणून घेऊ शकता. आणि हा आता बेसिक नियम आहे, जो हिट विकेटचा नियम जो आहे तो बेसिक आहे. तर प्लीज पंचांच्या निर्णयाचं स्वागत करायचं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 13. पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर मुकेश. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, रडारमध्ये न येता मात्र ब्लाइंड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न झाला होता, म्हणूनच की काय कुठला समन्वय नाही आहे चेंडूने बॅटमध्ये. चेंडूचा टप्पा, चेंडूचा रिलीज पॉइंट, चेंडूची उसळी, चेंडूचा टर्न, चेंडूचा वेग, या सर्व गोष्टी तुम्हाला सेकंड भरामध्ये निर्धारित करायच्या असतात. त्यानंतर तुम्हाला स्ट्रोक कंप्लीट करायचा असतो. या सगळ्या गोष्टींमध्ये जो महारत हासिल करतो तोच एक विक्रमादित्य फलंदाज ठरतोय. 13. बॅटच्या वरच्या बाजूचा चेंडू लागतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा. आता मात्र कुठेतरी धावा कमी झाल्या आहेत. जर पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये धावा होत्या त्या म्हणजेच 11 आणि आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4 आणि फक्त खर्च केल्या धावा ते म्हणजेच 3. खूप चांगली गोलंदाजी प्रथमेशने हाताळले या पहिल्या डावातल्या दुसऱ्या षटकामध्ये. पिच होता, ताकदीचा अभाव जाणवतोय चेंडू होते तो म्हणजेच लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. यापुढील सामना असेल तो म्हणजेच कोशिंबे, विलास स्पोर्ट्स कोशिंबे आणि सुनी स्पोर्ट्स बोंबेपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाव कंप्लीट झाल्यानंतर यायचे आणि कोशिंबे संघाच्या कर्णधारांनी लगेच यायचे आणि मिस्टर संजय दळवी यांची भेट घ्यायची. प्लीज कोशिंबे संघाच्या कुठल्याही प्रतिनिधींनी संजय दळवी यांची भेट घ्यायची.
फुललेंचा चेंडू होता, लो फुलटॉस होता, लॉंगचा क्षेत्ररक्षक येतोय, बाउन्स चेक केला नाहीये म्हणूनच की काय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून जातो 4 धावांसाठी चौका. जास्त वेळ जातोय. आयोजकांकडून ही सूचना आम्हाला वारंवार येते की वेळ वाचवा, वेळ वाचवा, कारण जेवढा वेळ तुम्ही वाचवाल तेवढं चांगलं क्रिकेट तुम्हाला या मैदानावर खेळायला मिळेल जर तुम्ही जिंकलात तर. आणि सगळ्यांनाच हीच अपेक्षा असते की आम्ही या मैदानावर जिंकावं. तर तुम्ही जिंकाल कधी जर तुम्ही क्रिकेटची प्रामाणिक राहाल तर मित्रांनो वेळ जास्त वाया घालू नका. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 झाली. आदेशचे वैयक्तिक 15 धावा आहेत, म्हणजेच का एक हाती किल्ला लढवतोय तो म्हणजेच वाघिवली या संघाचा, आणि साथ देणं देखील तितकंच गरजेचं आहे. जर आदेशला एक चांगली साथ मिळाली तर पुढील 6 षटकामध्ये धाव्या येऊ शकतील आणि येणं गरजेचं आहे वाघिवली संघासाठी. चला प्लीज घाई करा, नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे सुशांत. पंचाच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच मुकेश आणि आदेशची जोडी काय करेल मैदानात. स्वैर चेंडूची हाताळणी केली जाईल की नाही पाहायचं, पंचांना इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. वाईड +4 म्हणजेच काय 5 धावा ऍड केल्या जातील चौकार. सर्व काही व्यवस्थित होत असताना मात्र कधी कधी नियतीला देखील मान्य नसते की तुम्ही चांगल्या पद्धतीने जिंकावं किंवा चांगल्या पद्धतीने समोरील संघाला अडवावं, म्हणूनच की काय गोलंदाजाने थोडीशी चुकी केली. कोशिंबी संघाचा कुठला प्रतिनिधी, प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे, आम्ही तुम्हाला पाहतोय की तुम्ही संघ तिकडे आलेला आहात, तर कोशिंबी संघाला कुठे प्रतिनिधीने आमच्या आयोजकांची भेट घ्यायची आहे. चला 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि आतापर्यंत 25 धावफलकार पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सुशांत. यॉर्कर चेंडू होता, अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटच्या इनसाइड एज होते, चेंडू होते तो म्हणजेच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, आणि चेंडू वडवेपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 26 झाले, 26 रन्स. 1 चेंडू फेकून झाला ते तिसऱ्या षटकातला. 20 होते, 20 आणि 5 23. सुशांत. फुलंदांचा चेंडू होता, इनफिल्ड क्लिअर केलाय, चेंडू होते तो म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येऊन फेक करतोय, धावचीची संधी होती पण या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. प्रॉपर कॉलिंग होते या 2 फलंदाजांमध्ये, म्हणूनच की या 2 धावा व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या जातात. चला मी विनंती करतोय कोशिंबे संघाचा कुठलाही प्रतिनिधी प्लीज आयोजकांची भेट घ्या. धावसंख्या झाले 27 धावा, चेंडू फेकून झाले ते म्हणजे 2. तर खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट आहे आणि क्रिकेट असंच आहे मित्रांनो, जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले तर आयोजकांच्या माध्यमातून बोलायचं झालं तर मी सहीच सांगेन की आयोजक. हॅलो, तुमचा 12वा खेळाडू इकडे प्रॉपर रन झालेत का? मी उगाच का पक्षपात करू, कारण मनीष सर भाईंदरचे, मी शहापूरचा, क्रिकेट चालू भिवंडीमध्ये. चला धावसंख्या झाली ते म्हणजेच 27. फुल करण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित उंचीचा दाखला घेतला नाहीये, विंची मोजली नाहीये, म्हणूनच की काय व्यवस्थित कनेक्शन होत नाहीये. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकून आकडा गाठते ती म्हणजेच 29 धावा, 29 रन्स, 29 धावा झाल्यात. आता मात्र अवलोकन केलं तर पहिल्या डावामध्ये 30 ते 40 धावा येत आहेत, कारण पहिल्या डावाचा विचार केला पहिल्या डावामध्ये देखील 35 धावा होत्या. या डावाचा विचार केला अजून चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 3 धावा येऊ शकतील. प्रयत्न प्रामाणिक पाहिजेत. गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय याचा अभ्यास केला गेला पाहिजे कुठल्याही फलंदाजाकडून. पुन्हा एकदा फटका फसतोय, यष्टीरक्षकाला संधी आहे, पाहूया धावचीची संधी स्वीकारतोय का नाही. या 1 धावेवरच मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. एक सोपा धावचीचा बळी मिळाला असता, दोन्ही बाजूला ते प्रयत्न केले असते तर साध्य करता येऊ शकलं असतं, पण मात्र तसं होत नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकून आकडा घालते 30 धावा, 30 रन्स. चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4. स्ट्राईकवर बॅट्समन असेल
तो म्हणजेच आदेश. आदेशने मात्र प्रभावित केलंय जगदीशजी, कारण आतापर्यंत त्याने वैयक्तिक 17 धावा जोडल्यात आपल्या संघासाठी. तर आता सर्वांच्या नजरा मात्र आदेशवरच असतील की या शेवटच्या 2 चेंडूवर आदेशच्या बॅटमधून किती धावा येत आहेत. सुशांत देखील तितकीच चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू होता, व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. एक धाव मिळेल. ओ हो हो हो, तुम्ही अशी चुकी कशी करू शकता क्रिकेटमध्ये? आपण खूप वेळा पाहिला. मला चेन्नई सुपर किंग्सचा सामना आठवतोय, धावचीच्या सुरुवात बाद होईल नक्की, पण मात्र या सर्व चुका होता कामा नये. विकेटचं पतन. च- 32 धावा झाल्या आहेत आणि आतापर्यंत शेवटचा चेंडू असेल. खूप चांगल्या पद्धतीने हे क्रिकेट होते, पण कधी कधी या सगळ्या गोष्टी देखील प्रेक्षकांना पाहायला मिळतात. दोन बाजूला चुकीच्या पद्धतीने फेक झाली होती आणि या 2 धावा मात्र सहजतेने पूर्ण करून तिसरी धाव घेताना धावचीच्या स्वरूपात बाद झाला फलंदाज आदेश. मुकेश माफ करा, मुकेश आदेश नॉन स्ट्राईक लाईनला आहे आणि नवीन फलंदाज येतोय विजय. विजयला मात्र या चेंडूवर विजय मिळवावा लागेल जर त्याच्या संघाला त्याला एका चांगल्या अवस्थेत पोहोचवायचं असेल तर. कोशिंबी संघाचा प्रतिनिधी आलाय का? प्लीज आयोजकांची भेट घ्या. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. धावसंख्या झाली ती म्हणजेच 32 धावा झाल्या आहेत. जर आपण धावगतीचा विचार केला, धावगती चांगली आहे, पण या मैदानावर मात्र विचार केला तर रन्स चेस होत आहेत. 15चा आस्किंग रेट असेल तरी चेस होत आहेत कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर, आणि कधी कधी 20 धावा देखील पूर्ण होत नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जर तरचा कुठलाच हा शब्द जर किंवा तर या शब्दाचा वापर आपण क्रिकेटमध्ये करू शकत नाहीये. तर पाहूया या सामन्यामध्ये या शेवटच्या चेंडूवर काय पाहायला मिळते. पिच होता, व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाही चेंडू होते, म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑनला दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव काढून दुसऱ्या धावाचा प्रयत्न, फेकी अचूक होती पण मात्र 2 धाव पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करताना धावचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकाचा खेळ समाप्तीने धावसंख्या झाली 34 आणि जिंकण्यासाठी लांबच संघाला गरज आहे 3 षटकांमध्ये 35 धावांची. चला, कोशिंबे संघाचा कर्णधार प्लीज टॉससाठी यायचंय. नियमाप्रमाणे पहिला डाव संपल्यानंतर पुढील सामन्यातल्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे, जो आपला नियम आहे आणि त्या नियमाचा अवलंब आम्ही करतोय, तर तुम्ही देखील करायला काय हरकत आहे? हॅलो जगदीशजी, तुम्हाला काय वाटते? येस, नक्कीच. ऑन टाइम पोहोचणं, बी प्रोफेशनल. सध्या क्रिकेट जर एका वेगळ्या उंचीवर डेव्हलप होत गेलंय सातत्यानं. जर मागील 3 ते 4 वर्ष आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये एवढं पॉप्युलर नव्हतं किंवा एवढं डेव्हलप नव्हतं, परंतु त्यानंतर आता टॉस बॉक्स, खेळाडू कक्ष, लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केल्या जातात. या सर्वच गोष्टी, त्यानंतर ट्रॉफीची उंची देखील वाढली आणि क्रिकेटची उंची देखील वाढली. या सर्व गोष्टी वाढल्यानंतर एक प्रोफेशनल क्रिकेट स्पर्धा आपण खेळत असताना ऑन टाइम पोहोचणं, त्या ठिकाणी आयोजकांना सहकार्य करणं, या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. सो प्लीज विनंती असेल कोशिंबे आणि बोंबेपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना, बोंबेपाडाचा संघनायक उपस्थित झाला ऑन टाइम, त्यांचा आभार व्यक्त करतोय. कोशिंबे टीमचा कॅप्टन आपण प्लीज यायचंय टॉससाठी. तुम्ही आता शब्दाचा उल्लेख केला डेव्हलपमेंट. इतर जे डेव्हलपमेंट करतात त्यापेक्षा तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंट केली तर त्याचा उपयोग आपल्याला देखील होईल आणि समोरच्या व्यक्तीला देखील होईल. तर प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे नियमांमध्ये तुम्हाला अचूक आम्ही माहिती देतोय, सर्व काही तुम्हाला पुरवतोय, तर तुम्ही स्वतः आम्हाला देखील सहकार्य करणं देखील तितकंच अपेक्षित आहे. येस, नक्कीच. स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करणं फार गरजेचं असतं आणि ज्यावेळी एखादा संघनायक त्यासोबतच संपूर्ण टीमचा जो पाठीराखा असो, सेनापती असो, तो जर ऑन टाइम उपस्थित राहिला तर मात्र नक्कीच तो संघाला घेऊन येत असतो ऑन टाइम. इथे अजूनही कोशिंबा संघ आपण पोहोचला नाही, तर प्लीज विनंती असेल लाईव्हच्या माध्यमातून आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही मैदानावर उपस्थित राहायचं, कारण एक इनिंगची समाप्ती झाली आहे, टॉसचा टाइम इथे झालाय आणि यानंतर तुम्हाला सामना खेळायचा आहे. तर या पुढील डावाचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतील मिस्टर जगदीश करमाळे सर, जे शहापूरला बिलॉंग करतायत.
तारमाळे, जगदीश तारमाळे माफ करा, जगदीश तारमाळे जे शहापूरला बिलॉंग करतात आणि आताच एक प्रीमियर लीगची टुर्नामेंट होती तिकडे देखील त्यांनी त्यांचा आवाज दिला होता आणि त्या स्पर्धेला 4 चांद लावले होते. तर तसंच धोंडावडवली गावकऱ्यांचं प्रेम देखील तितकंच आहे की दूरवरच्या समालोचकांना संधी दिलेली आहे. मी भाईंदरचा आहे आणि आमचे साथी समालोचक जगदीश तारमाळे जे शहापूरचे आहेत. तर आपण नक्कीच दुसऱ्या डावाचं समालोचन ऐकणार आहोत मिस्टर जगदीश तारमाळे यांच्या सुमुखातून. येस, थँक्यू सो मच मनीष पाटील सर. 35 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. लामस संघाला हे टार्गेट चेज करायचं आहे 18 बॉलमध्ये. षटक क्रमांक पहिले जर आपण पाहिलं तर 11 धावा आल्या, तर दुसऱ्या षटकामध्ये धावगती कुठेतरी थांबवली होती, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा कर्ज केल्या तर गोलंदाज सुशांत याने आणि एकंदरीत एका चांगल्या स्थितीमध्ये स्कोर नेऊन ठेवला. हे चला प्लीज फलंदाज आपण लवकर यायचं मैदानाच्या आतमध्ये, कारण क्षेत्ररक्षण सजला गेलंय आणि पंचांना देखील विनंती करतोय आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. सामन्याला सुरुवात आपण करायची आहे. 35 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये 18 बॉलमध्ये. तिसरा दिवस आहे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक. शिवसेना शाखा धोंडावडवली पश्चिम आणि गावदेवी स्पोर्ट्स क्लब धोंडावडी यांच्या संयुक्त विद्यमाने साकारित होणारा हा चषक हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातली दुसरी लढत टार्गेट आहे या मॅच मध्ये. पस्तीस धावांचा टार्गेट आहे. आमचे पंच देखील मैदानामध्ये पोहोचलेत. सुशांत आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचते आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होईल षटक क्रमांक पहिले गोलंदाज भावेश. 18 बॉल 35 टार्गेट आहे या मॅच मध्ये. यापुढील मॅच साठी सज्ज राहायचे विलास स्पोर्ट्स कोशिंबे आणि सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना मी मनापासून विनंती करतो, प्लीज आपण या ठिकाणी पोहोचला असेल तर आमच्या कैलासवासी ॲडव्होकेट सूरज पाटील टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं टॉस साठी. मॅचला सुरुवात होती. 35चं टार्गेट या मॅच मध्ये. लांबच संघासमोर पहिल्या षटकामध्ये 11 धावा, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये सुशांतच्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा आल्या आणि एका चांगल्या स्थितीमध्ये स्कोर नेऊन ठेवला तो आदेशनं वैयक्तिक 19 धावा पहिल्या इनिंगमध्ये कुठला शेवटच्या क्षणापर्यंत तो थांबला मैदानाच्या आतमध्ये आणि एका चांगल्या सुस्थितीमध्ये संघाला त्यांनी नेऊन ठेवलाय. लेट्स प्ले पंचांचा इशारा येतोय. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकला हवी सुशांतला. फुल टॉस बॉल फक्त फ्लिक केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर रिजन कडे फेकी होईल. दुसरी धावेचा संधी ते विकेटची पतन होऊ शकला असता जर हा बॉल डायरेक्ट हिट होऊ शकला असता तर, मात्र पुन्हा एकदा माघारी पाठवलं त्या ठिकाणी रोशन याने. एकच सिंगल इथे मिळते. कोशिंबे संघाला 2 धावांची पेनल्टी आमच्या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी घोषित करण्यात येते, कारण सातत्यानं खूप साऱ्या सूचना तुम्हाला दिला गेला आमच्या माईक मधनं, परंतु तरी देखील तुम्ही या ठिकाणी पोहोचला नाहीत आणि दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल इथे हाताळला गेला. त्यामुळे मात्र 2 धावांची पेनल्टी कोशिंबे टीमला आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने दिली गेली आहे. एक सिंगल स्कोर कार्डवर अकाउंट ओपन केलं जातं बॅटिंग करत असताना टीम लामस टीमचं. एज अँड टेकन येस बॅटची कडा बॉलसर विकेट कीपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन. बॅट्समन रोशन बॅक टू द डगआउट. प्रत्येक बॉलवर प्रत्येक विकेटवर प्लीज मीटिंग करू नका, कारण 3 षटकांची मॅच ज्यावेळी नक्कीच तुम्हाला समोरच्या संघाला शेवटच्या ओव्हर स्लॉग ओव्हरमध्ये धावा हव्यात किंवा मॅच थोडीशी क्लोज होते त्यावेळी तुम्ही मीटिंग करू शकता. नक्कीच आम्ही समजून घेऊ शकतो कारण मॅचची सिच्युएशन, परंतु पहिल्या बॉलपासून तुम्ही मीटिंग सुरू करता ते कुठेतरी थोडंसं वेळ वाया जातो. या गोष्टीकडे संघनायक आणि संपूर्ण सहकार्याने विचार करायचा.
तर विकेटचे पतन होते, रोशन माघारी परततोय आणि भावेशला मिळते ते पहिले यश. 35 धावांचं टार्गेट चेस करायचं, नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचतोय. नवकुराचा फलंदाज विनायक. तर विनायक येतात, न्यू बॅट्समन, लेफ्ट हँड बॅट्समन आहेत आणि क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहायला मिळते, कारण ज्यावेळी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असतं मैदानाच्या आतमध्ये, प्रत्येक बॉलवर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करण्याची गरज असते. यावेळी पंच वळतात, आमच्याकडे लाईन पाहतात, यस इट इज अ व्हाईट बॉल, लेग स्टंपच्या बाहेर पिच करतात. एक एक्स्ट्रा स्वरूपात धाव इथे टोटलमध्ये ॲड केली जाईल. स्कोर कार्डवर धावा संख्या 2 धावा इथे स्कोर कार्डवर. 35 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज संघासमोर. इथे खूप चांगला बॉल, फुल लेनचा हा बॉल इनसाइड एज घेऊन सर्व विकेट किपरला बीट करून शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये जातोय आणि मी ते फक्त एकच सिंगल. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली कामगिरी गोलंदाजी करत असताना भाविष्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वेग दाखवते, वेगाबरोबर त्यासोबतच लाईन अँड लेंथ देखील खूप चांगली मेंटेन केली या ओव्हरमध्ये त्यांनी आतापर्यंत. पण वेगाबरोबर तुमच्याकडे लाईन अँड लेंथ गरजेची असते, कारण जर तुम्ही कधी कधी एखादा फलंदाज जास्त वेग देण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याचं गतीवर नियंत्रण गमावून बसतो आणि त्यामुळे मात्र त्याची लाईन बदलते आणि त्यानंतर मात्र त्याच्या गोलंदाजीची दशा होत असते. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला, प्रॉपर टायमिंग नाहीये, काही काळ हवेत होता बॉल. 1 बाउन्स क्वालिटी करता डीपमध्ये क्षेत्ररक्षक फेकी करतील तोपर्यंत इथे मिळते ती फक्त एकच धाव. चांगलं षटक आतापर्यंत, कारण कोणताही मोठा फटका खेळण्याचा वाव इथे दिला जात नाहीये, फलंदाजांना संधीच दिली जात नाहीये मोठे फटके मारण्याची. एकच धाव इथे मिळते आणि स्कोर कार्डवर धावसंख्या पडू शकते. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती 4 धावा. फोर ऑन स्कोरबोर्ड. येस, अनदर व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक अजून एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव टोटलमध्ये ॲड केली जाईल. स्कोर कार्डवर धावा संख्या 5. पहिले षटक प्रगतीबरोबर आतापर्यंत 2 व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा भावेशने प्रदान केल्या गेल्यात भावेशच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला, गॅपमध्ये खेळतात, बॉल निघून जाईल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅट्समन विनायकच्या बॅटमध्ये येतो हा चौकार. जाऊयात आमच्या टॉस बॉक्स मध्ये जे सज्ज आहेत विलास स्पोर्ट्स कोशिंबे संघाचे संघनायक आणि सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडाचे संघनायक आणि त्यांच्या समवेत आमचे आदरणीय समालोचक मनीष पाटील सरांच्या आवाजामध्ये आपण पाहूयात टॉस बॉक्स मध्ये. चेक चेक. आजच्या दिवसातल्या तिसऱ्या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत, म्हणजेच बोंबेपाडा कोशिंबी अशा 2 सामन्यामध्ये आम्ही नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. आदरणीय सन्मानी पाहुणे देखील येत आहेत. आपण घेतोय कोशिंबई विपेक्षा बोंबेपाडा या 2 संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल येतो. 3 षटकाचा सामना असेल. एका बाजूस असेल ते असं आपण शब्दांकन केलेलं आणि एका बाजूस गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडेली असं शब्दांकन केलेलं आहे. तर नाणेफेकीचा कॉल करायचंय. 10 धावा झाला एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. साहेब आलाय आणि अशा पद्धतीने नाणेफेक जिंकले ती म्हणजेच कोशिंबी संघाने. ठीक आहे, चला मी दोन्ही आता आदरणीय पाहुण्यांना विनंती करतो तुम्ही व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आणि या सामन्याची मजा घ्यायची आहे. दरम्यान विनंती करतोय कोशिंबी संघ जिंकलाय तुम्ही, तर नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण घेणार आहेत. तर या परिसरामध्ये वाडा भिवंडी या परिसरामध्ये कुठल्या ठिकाणी जास्तीत जास्त तुमचा खेळ होतो? तुम्ही कुठल्या ठिकाणी जास्तीत खेळायला जाता? आम्ही दाभाड साईडला जास्त खेळतोय, कारण का आमचा वर्षातून पहिलाच मॅच आहे आमची. ते चांगला खेळण्याचा प्रयत्न. 8-9 महिन्याचा गॅप झालाय आणि एवढ्या महिन्याच्या एवढ्या मोठ्या स्पर्धेत तुम्ही येताय खेळायला, तर त्याचा प्रयत्न असेल 100%. तर बोंबेपाडा नाणेफेक हरलाय, नाणेफेक जिंकला असतात तर निर्णय का असता तुमचा? फलंदाजीच पाहिजे होती, आमच्या मनासारखं झालेले. मनासारखं झालंय, पण मनासारखं झाल्यानंतर मनाप्रमाणे होऊन नाही क्रिकेटमध्ये मैदानावर खेळावं लागते. तर पहिल्या 3 षटकामध्ये किती धावा जोडण्याचा प्रयत्न तुमचा असेल?
असं काय विचारायचं मला खूप काय विचारायचं होतं पण सामना ऑन आहे म्हणून विनंती करतोय पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्सकडे वळूया. नाणेफेक जिंकले म्हणजे कोशिंबीर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केले बॉम्बे वडा संघाला. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री मिस्टर जगदीश कळमारे सर. येस, थँक्यू सो मच. चौकार येतो पहिल्याच बॉलवर बॅटिंग करताना विनायकच्या बॅटमधनं खूप चांगली बॅटिंग तो इथे करतोय. एका बाजूला संयम दाखवलाय सुशांत, तर दुसऱ्या बाजूला आक्रमकता दाखवतो या ठिकाणी विनायक. दोन्ही बाजूला इथे मात्र खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. आक्रमकता आणि संयम यांचा मिलाप मैदानाच्या आतमध्ये. या चौकाराच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरकतो. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आतापर्यंत 14 धावा. 35 धावांचा टार्गेट आहे. बॉल द्यायचा आयोजक. सुनील दादा बॉल आपण द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक वर्ग जर बॉल आपल्याला मिळाला असेल तर प्लीज पाठवून द्यायचा आहे. विनंती असेल मॅच बॉल आपण पाठवून द्यायचा आहे. संजय दादा आपण बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. येस, निवियाचे बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहे आणि प्रत्येक बॉलमध्ये देखील प्रकार आहेत. टेनिक्सचे बॉल, त्यासोबतच कॅप्टन्स, निविया, हे खूप सारे प्रकार सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये आपण बॉलच्या माध्यमातून पाहतोय. चौकार येतोय या विनायकच्या बॅटमधनं आणि धावफलक पुढे घेऊन जातो. धावसंख्या धावफलकावर 14. 35 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग ते टार्गेट चेस करत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट नक्कीच बाद झालाय रोशनच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप जिथे नितांत आवश्यकता होती, पार्टनरशिप विनायक आणि सुशांत या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला, बॉल उडवला. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेत. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. ट्वेंटी ऑन स्कोरबोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगली बॅटिंग लेफ्ट हँड बॅट्समन विनायकच्या माध्यमातून. 2 चौकार 1 षटकार. आतापर्यंत 5 बॉल त्याने फेस केलेत आणि 5 बॉलमध्ये तब्बल 16 धावा त्याच्या बॅटमधनं या इनिंगमध्ये आपण पाहतोय. आक्रमकता आपल्या संरक्षणाचं महत्त्वाचं साधन, 30 आक्रमकता या मॅचमध्ये तो दाखवतोय. हा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला. लोवर फुल टॉस बॉल होता, डायरेक्ट हिट केलं. बॉल आउटफील्ड मध्ये जातो, त्याचा लाभ इथे उठवला. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे सुरू. धावसंख्या धावफलक आपल्याला पाहायला मिळते 21. 21 35चं टार्गेट होतं आणि सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर नक्कीच कमबॅक केलं गोलंदाज आदेशनं आणि तोपर्यंत मिळते ती फक्त 1 धाव. तिसऱ्या बॉलवर स्कोर कार्ड धावसंख्या 21. विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता 9 बॉलमध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन सुशांत. आदेश गोलंदाजी करतोय. वैयक्तिक 19 धावा बॅटिंग करत असताना आणि मात्र गोलंदाजी करत असताना थोडंसं मागं षटक टाकतोय. उर्वरित 3 चेंडूमध्ये नक्कीच कमबॅक करावा लागेल. हा बॉल चांगला लाईनवर हाताळला. फुल टॉस बॉल होता, बीट होता, सरळ पाव जाऊन पॅडला आदळतोय, पायाला आदळतोय हा बॉल आणि लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. संघर्ष करतोय सुशांत. सुरुवातीच्या क्षणापासून सलामीला आला होता, आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं फक्त 2 धावा आपण पाहिलेत. 4 चेंडू त्याने फेस केलेत आणि संघर्ष करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र विनायक खूप चांगली बॅटिंग इथे करतोय. सिंगल बरोबर धावफलक पुढे सरकतो. 22. 22 धावा. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पूर्णपणे शफल झाले. बॉलला टर्न केलं. 2 खेळाडूंच्या गॅप मधनं बॉल फरार होईल सीमारेषेच्या पलीकडे. अटॅक पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना विनायकच्या माध्यमातून 6 धावा येतात आणि स्कोर कार्ड पुढे घेऊन जाते. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत 28 धावा. 28 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. हा फटका देखील शेफर ऑन साइडला केलेला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने आले. बॉलवर 1 धाव कंप्लीट केली जाते आणि 1 धाव इथे मिळते. शेवटच्या बॉलवर 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. स्कोर कार्डवर धावसंख्या 29. विजयासाठी 6 बॉल आणि आवश्यक असतील त्या 6 धावा.
एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा आल्या, 2 षटकार 1 चौकार. या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आधीच एक महागडं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये 6 धावा डिपेंड करायचा या मॅचमध्ये वाघिवली संघाला आणि लांबच संघाला 6 धावा मात्र चेस करायच्यात. मजबूत बाजू नक्कीच मी म्हणेन या ठिकाणी. कोशिंबे संघाचा संघनायक आपण आमच्या आयोजकांना भेटायचं आहे. आदरणीय संजय दळवी साहेबांना आपण भेटायचं आहे. कोशिंबे संघाचा संघनायक. 6 बॉल 6 धावायचे डिफेंड करायचे आहेत, त्यासाठी मीटिंग बोलावली गेली. नक्कीच या ठिकाणी चर्चा होत गेल्या संघनायकामध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये आणि चर्चा झाल्यानंतर मात्र त्यानंतर संघनायकानं षटक सोपवलंय गणेश हातामध्ये. सहा बॉल 6ची आवश्यकता. थोडंसं ड्रिंक्स ब्रेक आमच्या मैदानामध्ये 2 षटकं झाली आहेत, परंतु जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. गणेश सज्ज होते. 6 बॉल 6 धावा गणेशला डिफेंड करायचे आहेत. क्रिकेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आलं, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19, तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 हव्यात. परंतु क्रिकेटचा इतिहासाची पानं जर आपण उघडून पाहिली तर कधी कधी 6 बॉल 6 धावा देखील डिफेंड होत नाहीत किंवा 6 बॉलला 20 धावा देखील होत असतात. इथे मात्र गणेशवर लक्ष असेल कशा प्रकारे कामगिरी या ओव्हरमध्ये करतोय. स्टान्स आपण पाहू शकाल. आधीच मात्र उजव्या स्टेजच्या खूप बाहेर शफल होऊन उभे राहतात. ज्या प्रकारे समर परजा म्हणजे पिंटू परजा सर्वांचा परिचित हा खेळाडू. एक वेगळा स्टान्स आहे त्या खेळाडूचा. 3 स्टंप सोडून आधीच शफल झालेला असतो. चांगला बॉल फॉलो केलं. ही एक चांगली बाब पाहायला मिळते. ज्यावेळी फलंदाज शफल होत असतो उजव्या स्टेजच्या बाहेर सातत्यानं एक वेगळं इनोव्हेशन टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज त्याला फॉलो करतात, म्हणजे ज्या ठिकाणी तो उभा आहे त्या दिशेला चेंडू सातत्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असतो, कारण त्यांना माहिती आहे जर आपण ऑनसाईडला गोलंदाजी केली तर मात्र त्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो. आणि कारण त्या स्टान्समध्ये ऑलरेडी फलंदाज त्या फटक्यासाठी तयार असतो, सज्ज असतो. आणि त्यासाठी तिथे मात्र पहिला बॉल खूप चांगल्या लाईनवर हाताला फॉलो केलं विनायकला. आणि यावेळी स्ट्रायकेटला बॅट्समन येतात सुशांत. 5 बॉल 5ची आवश्यकता मॅचमध्ये. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. फटका फसला, बॉल हवेत. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडतोय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रन बीट टू द विकेट. खूप चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये. दबाव वाढवण्याचा प्रयत्न तो नक्कीच करतोय, परंतु धावा कमी आहेत आणि आता मात्र 2 धावा आल्या तर उर्वरित 4 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. सुपर मॅच. 35 धावांचं टार्गेट होतं. सुरुवातीच्या 2 षटकामध्येच पूर्णपणे बॅकफुट ढकललं होतं, परंतु तिसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी गणेशच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळते. स्विंग अँड मिस संधी असेल धावचीची, इथे अपील करतात, पंच सहमत नाही आहेत. 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. सुपर मॅच. सकाळचं सत्र दुसरीच मॅच आहे. हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक धोंडा वडवली आणि एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. प्रेक्षकांचं लक्ष देखील लागून राहिले. आता मात्र सामना कोण जिंकेल असा प्रश्न नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये पडला असेल. 3 बॉल 3. स्टेप आउट केलाय. चांगला स्ट्रोक आहे. गॅप मध्ये खेळतायत. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनिंग चौकार. बॅट्समन विनायकच्या